6,000 केंद्राचे आहेत, तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत। मला वाटतं उद्या आपलं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये आज सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये यासोबत कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तार होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल आणि अद्याप आपल्या शेतकरी संबंधित YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहील। बघा शेतकरी बांधवांनो, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 5 ते 6 तारखेच्या दरम्यान आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू होत असते, तर या आचारसंहितेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता विस्तार करणं शक्य होत नसतं, कारण हा आचारसंहितेचा भंग असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना या आचारसंहितेच्या अगोदरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे, परंतु शेतकरी बांधवांना एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता वाटप करणं शक्य होत नसतं। त्यासाठी प्रमुख काही जिल्ह्यांची निवड करणे गरजेचे असते। सरासरी प्रत्येक महिन्याचा हप्ता, बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये सरासरी 3 ते 4 दिवस वितरित होत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता 3 दिवसांची निवड करण्यात येत आहे। या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सुमारे 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोचा आणि पीएमचा हप्ता येणार नाही। जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये मोडत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्या नावाने शेतजमीन नाही, तरी पण त्यांनी आपल्या मित्राची शेतजमीन दाखवून, आपल्या नातेवाईकांची जमीन दाखवून या ठिकाणी सरकारची फसवणूक केलेली आहे। म्हणजेच एकंदरीत पाहायला गेला तर ते सुद्धा नमोचा आणि पीएमचा हप्ता घेत असल्याची माहिती सरकारकडे गेलेली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अशा सर्व शेतकरी बांधवांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर तुमच्याकडे जमीन नसेल, तुम्ही खरोखर नमोचे लाभार्थी नसाल, पीएमचे लाभार्थी नसाल, तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र स्तरावरती आणि राज्य स्तरावरती अशा शेतकरी बांधवांची केवायसी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच पैसे मिळणार आहेत। एकंदरीत पाहायला गेला तर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सांगत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांना नमोचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहत चला, जेणेकरून तुमचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवून जाईल। तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची सुद्धा गरज भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोचा आणि पीएमचा हप्ता येणार नाही। 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांनी नमोच्या आणि पीएमच्या हप्त्याची वाट पाहून कसलाही उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। त्या शेतकरी बांधवांना यापुढे नमोच्या हप्त्याची आणि पीएमच्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेला तर राज्यातील 93 लाख शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी आहेत, तेच 93 लाख शेतकरी बांधव पीएमचे लाभार्थी आहेत। तर त्या सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। त्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज ज्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे, उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी ज्या जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार केले जातील, याविषयी आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। व्हिडिओ जर सविस्तर पाहिला तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल। परंतु शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत की शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता हा 3,000 रुपयाप्रमाणे मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, अजून 3,000 रुपयांच्या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे तुम्ही अशा फोनवरती विश्वास
विश्वास ठेवू नका. बघा शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत असतात, परंतु अशा बातम्यांवरती तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं नाही. कारण राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून अजून 3,000 रुपयांसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे मागचे जेवढे हप्ते 2,000 रुपयांनी जमा झालेले आहेत, तोच हप्ता या ठिकाणी आता 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे, परंतु 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत. तर हे 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत त्याविषयी माहिती देतो, जेणेकरून जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये मोडत असाल तर तुम्हाला सुद्धा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तुमची सुद्धा प्रतीक्षा संपणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून नमोच हप्ता सोडला जात असतो आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यासोबत आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून PM चा हप्ता सोडला जात असतो. सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, ज्या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव आपण पाहून घेऊयात. परंतु ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता, PM चा 22 हप्ता मिळवायचा असेल ते शेतकरी बांधव या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत. जे शेतकरी बांधव या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरतील त्यांना 100% 2 हप्त्यांचे पैसे मिळतील. परंतु जे शेतकरी बांधव या पात्रतांमध्ये पात्र ठरणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा एकंदरीत आता नमोच्या 8 हप्त्यासाठी, PM च्या 22 हप्त्यासाठी ज्या महत्त्वाच्या पात्रता आहेत त्या पात्रता सांगतो. 5 प्रकारचे जे शेतकरी बांधव आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. परंतु शेतकरी बांधवांनो, ही माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपलं फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का हे तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांना आपल्या बँक खात्याची KYC केलेली आहे का ते तपासायचं आहे. यासोबत आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्यासोबत म्हणजेच आपली DBT ॲक्टिव्ह आहे का हे तपासायचं आहे. तर असे महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय करणार नाही. जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल, PM चे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्या अगोदर ज्या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुम्हाला समजून जाईल की आपण या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये मोडत आहे का. बघा शेतकरी बांधवांना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरासरी 21 हप्ते विस्तार करण्यात आलेले आहेत. आता शेतकरी बांधवांना PM च्या 22 हप्त्याची चिंता लागलेली होती. यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्ते विस्तार केलेले आहेत. आता त्यांना नमोच्या 8 हप्त्याची चिंता लागलेली होती. तर एकंदरीत शेतकरी बांधवांना भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 21 हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा करण्यात आलेला होता. लगेच नमोचा हप्ता जमवेल अशी माहिती मिळत होते, परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की PM चा हप्ता जमा झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेच नमोचा हप्ता विस्तार झालेला नव्हता. परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता हा का वेळेवर आलेला नव्हता. तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये महिलांसाठी योजना सुरू आहे, अपंगांसाठी विविध योजना सुरू आहेत. आता यांना या योजनांचे पैसे विस्तार करायचे असतात, त्यामुळे शेतकरी बांधवांना पैसे सोडण्यासाठी थोडाफार अडथळा येत असतो. परंतु शेतकरी बांधवांनो, यापुढे तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही अशी माहिती सुद्धा मिळत आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला जरी उशीर झालेला असला तरी पण पुढील हप्त्यांचे पैसे सोडण्यासाठी कसली अडचण येणार
येणार नाही. पुढील हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वेळेवरती जमा होतील. तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आता भरपूर वेळ घेतलेला आहे. बघा भरपूर शेतकरी बांधवांना भरपूर कामे असतील, त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचा जास्त वेळ न घेता थेट आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला नमोचा आणि पीएमचा हप्ता विस्तार होणार आहे. परंतु जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण 5 पात्रता कोणकोणत्या आहेत त्याविषयी माहिती देतच आहोत. जर तुम्ही नमोचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल तर तुम्ही या 5 प्रकारच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या 5 प्रकारच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे जमा होतील, नाही अन्यथा पैसे येणार नाहीत. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण पात्रता सांगणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, पात्रता पाहण्याच्या अगोदर महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे तुम्ही तपासायचं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काम, आपले आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असायला पाहिजे. आपले उत्पन्न, वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे. यासोबत तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असायला पाहिजे. बँक खात्याची केवायसी केलेली असायला पाहिजे. जर शेतकरी बांधवांनो तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे जमा होतील. परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपण तुम्हाला पात्रता सांगितले आहेत. आता आपण जिल्ह्यांचे बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. याच्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, यासोबत गडचिरोली जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा असे टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामध्ये सुमारे 93 लाख शेतकरी बांधव नमो आणि पीएमचे लाभार्थी आहेत. तर या सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशा तुफान बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. परंतु शेतकरी बांधवांनो, यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती भरपूर बातम्या व्हायरल झालेल्या आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपला व्हिडिओ येतो त्यावेळेस आपण सत्य माहिती तुम्हाला देत असतो. त्यामुळे चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर 36 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे. आता या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तार करणे शक्य होत नसतं, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारी योजनांचे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जात असतात. आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला सरासरी 35 लाख शेतकरी बांधवांची असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एकाच दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकार काय करतं की 4 ते 5 दिवसांच्या कालावधीमध्ये पैसे सोडत असतात. आणि सध्याच्या स्थितीला जर तुम्ही बघायला गेला तर या ठिकाणी आता 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता बघा कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची अगोदर प्रतीक्षा संपवली जात आहे. त्यानंतर पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर बघा शेतकरी बांधवांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या अगोदर पैसे येतील अशी माहिती मिळत होती. सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर कृषी खात्याकडून सुद्धा अशीच माहिती देण्यात आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमवण्याची दाट शक्यता आहे. आज, उद्या किंवा परवा या 2-3 दिवसांमध्ये शासन निर्णय येईल. त्यानंतर नमोचा 8 हप्ता विस्तार होईल. आणि शेतकरी बांधवांनो, जो पीएमचा 22 हप्ता आहे तर तो 22 हप्ता सुद्धा तुम्हाला लवकरच मिळू शकतो. सध्याच्या स्थितीला अपडेटनुसार बघा तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पीएमचा 22 हप्ता मिळू शकतो. परंतु सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत की 2 हप्त्यांचे 4,000 रुपये लगेच जमा होणार आहेत. तर आम्ही तशा पद्धतीने चौकशी केली तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगोदर नमोचा
हप्ता येईल, त्यानंतर सरासरी 15 ते 16 दिवसानंतर पीएमचा 22 हप्ता जमा होईल। त्यामुळे शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। लवकरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील। आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, बँक खात्याची केवायसी करा, जेणेकरून पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायचं आहे। आवडल्यास लाईक, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा।